आपण बघत आहोत महर्षी मार्कंडेश्वर अखंड हरिनाम सप्ताह. भोजन वाडेकरी यांची प्रतिक्रिया. या ठिकाणी बाहेरगावून काही पाहुणे आलेले आहेत, त्यांना विचारूया आजचा कार्यक्रम कसा होता. आजचा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला? मस्त वाटला. कुठून आलात तुम्ही आज? मी हैदराबादहून आलो. तुम्ही कुठून आलात कार्यक्रमासाठी? जय मार्कंडे. मी नागपूरहून आलेला आहे नाश्ता करण्यासाठी. म्हणजे तसं सप्ताहाचं मी हे सोशल मीडियावर पिराजी भाऊची पूर्ण रील्स वगैरे बघितले, तर मला खूप अट्रॅक्शन झालं बघायसाठी, तर मी त्यासाठी आलो. मला इथे येऊन खूप समाधान वाटलं. म्हणजे इथे मला 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटल्या, जसं की आपली युवा पिढी वगैरे सगळं आहे आणि सर्व गावातली मंडळी आणि पद्मशाली युवा संघटना सगळ्यांनी मिळून खूप चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट केलेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे डिवाईड करण्यात आली. त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगल्या प्रकारची युनिटी दिसत आहे सोनारी गावामध्ये आणि पद्मशाली समाज संघटना सगळ्यांमध्ये. हे आपल्या भवितव्यासाठी खूप चांगलं आहे आणि आपल्याला नामामध्ये मिक्स होऊन जे आपलं जेवण भेटत आहे, जे सात्विक जेवण, त्यामुळं टेस्ट पण याची चांगली वाटत आहे आणि आपल्या फ्युचरसाठी खूप चांगलं आहे गावासाठी युनिटी, ज्यामुळे आपलं गाव खूप पुढे जाऊ शकतो. संपूर्ण गाव आणि संपूर्ण गावकरी मंडळी सगळ्यांना सहभाग देत आहे. सगळ्यांच्या सहवासामुळं खूप चांगल्या प्रकारे प्रोग्राम पार होत आहे. त्याचे धन्यवाद. अखंड हरिनाम सप्ताहाचा हा 6वा दिवस. सकाळच्या नाश्त्यासाठी सर्व भाई भक्तांनी आपल्या रांगेत येऊन सप्ताह कमिटीने अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी त्यांना ज्ञान तर भेटत आहे आणि या सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी राहून त्यांनी सकाळी तरी आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण पिस्केवार यांना आजची प्रतिक्रिया विचारूया. दिवस आहे. आज नाश्त्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. सर्वांनी अतिशय साध्या वेळेवर येऊन सहकार्य करत उपस्थित आहे. सध्या धन्यवाद सगळ्या गावकरी मंडळींना. नमस्ते. देखील मुलं बघून वाढा. तुम्ही आपल्याला लागेल तेवढं अन्न द्या. अंदाज लागला की ते पुन्हा जाऊन घ्या की तुम्हाला डबल द्यायला तयार आहेत की अन्न ना साडी मला फोन पाणी नाही. त्यामध्ये साईनाथ लक्ष्मण चातमवाड यांनी आजच्या अन्नदानासाठी 11,000 रुपये दिली आहे. त्याबद्दल मंडळातर्फे सोन्याचा जो घोडा आहे ना, सोन्यामय घोडा त्याच्यावर करता करतो ही माणसं पूजनीय होतात.
म्हणून साधना का करायचं पाळणं. तर तांबडं नावाचा घोडा आहे हा.